उद्घाटन झालं, पण धर्माबाद येथील कस्तुरबा गांधी वसतिगृह विद्यार्थिनीच्या उपयोगी काही पडेना। नमस्कार, लोककल्याण समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। धर्माबाद येथील मुलींसाठी उभारण्यात आलेले कस्तुरबा गांधी वसतिगृह मुलींसाठी चालू करण्यात आले आणि गोरगरिबांचे लेकरं जास्तीत जास्त धर्माबाद तालुक्यामध्ये राहून इथल्या शाळेचं, इथल्या कॉलेजचं शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी हे वसतिगृह इथं उभारण्यात आले। आणि हे वसतिगृह उभारण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून सुमारे 3 कोटी रुपये या वसतिगृहासाठी मंजूर झाले आणि त्या 3 कोटी रुपयामधून अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि हलक्या दर्जाची बिल्डिंग इथं उभारण्यात आली। बिल्डिंगचे उद्घाटन करायची आठवण होती, पण बिल्डिंगचं काम कोण्या पद्धतीचं झालेलं आहे? शासनाच्या जे 3 कोटी निधी होतं त्या निधीमध्ये हे काम झालेलं आहे का? 3 कोटी रुपये या बिल्डिंगला खर्च करण्यात आलेत का? या बिल्डिंग उभारण्यासाठी कशा प्रकारचं साहित्य वापरलं गेलेलं आहे, त्या साहित्याची क्वालिटी काय आहे, हे देखील इथं तपासणी केली नाही। फक्त या बिल्डिंगचं धावपळीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पहिल्याच पावसामध्ये या इमारतीनं गळती धरली होती। तपासणीच्या दरम्यान अनेक नागरिकांनी हे प्रश्न इथं उपस्थित केलेले आहे। महाविकास आघाडीतून त्यावेळेसचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी 24 जानेवारी 2021 मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन केले। 24 जानेवारी 2021 मध्ये साहेबांनी या वसतिगृहाला उद्घाटन करण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली होती, तीच तत्परता आज ते हे वसतिगृह चालू करण्यासाठी का दाखवत नाहीत? इथल्या नागरिकांना पडलेला हा मुख्य प्रश्न आहे आणि त्याच मुख्य प्रश्नाला जनतेच्या पुढे आणण्यासाठी आम्ही लोककल्याण चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवत आहोत। आजी माजी नेत्यांनी फक्त आणि फक्त टक्केवारी मिळवण्यासाठीच या वसतिगृहाची इथं उभारणी केलेली आहे की का, हा देखील इथला मुख्य प्रश्न आहे। ही बिल्डिंग इथं उभारून आज 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी देखील ही बिल्डिंग विद्यार्थिनीच्या उपयोगी काही पडेना। इथं फक्त आणि फक्त ही बिल्डिंग शोभेची वस्तू बनलेली दिसून येत आहे। तात्पुरता चर्चेचा विषय बनण्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठीच या बिल्डिंगचं धावपळीमध्ये उद्घाटन केलं की काय, हा देखील प्रश्न इथं उपस्थित होत आहे। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये या इमारतीचे उद्घाटन जेव्हा झाले त्यावेळेस विद्यमान अशोकरावजी चव्हाण महाविकास आघाडीतून सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि आमदार राजेश पवार हे भाजपाचे होते। आणि बघताच आताचा जो योगायोग आहे, दोघेही हे दिग्गज एकाच पक्षामध्ये आहेत, एकाच पक्षामधून यांची एक हाती सत्ता देखील आहे, तरीसुद्धा या दोघांचंही या वसतिगृहाकडे दुर्लक्ष आहे। या सगळ्या परिस्थितीकडे जर गांभीर्यानं जर लक्ष दिलं तर इथली फक्त एकच बाब दिसून येत आहे। आजकालचे जे नेते आहेत यांना फक्त स्वतःच्या राजकीय चेलेचपाट्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यामध्येच मग्न दिसून येत आहेत, पण दलितांसाठी, गोरगरिबांसाठी शासनाने जे योजना दिलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य मात्र कुणीच करत नाही। जास्तीत जास्त मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, मुली या शिकल्या पाहिजे, मुली ह्या स्वतःच्या पायावर थांबल्या पाहिजे, यासाठी या हेतूने शासनाकडून मंजूर करण्यात आलेली हे वसतिगृह आहे। पण अशा नेत्यांना काय माहीत आज मुलींची अवस्था काय आहे? ज्या बाहेरगावच्या मुली असतात त्यांना जे शिक्षण घ्यायचं असते, जर बाहेरगावून येऊन त्यांना जर शिक्षण घ्यायचं असते तर आजचं शिक्षण हे गोरगरिबांना परवडत नाही। आजचे भाडे बघा कुठं आबाळापर्यंत पोहोचलेले आहेत आणि जर रोज जर येणं जाणं केलं तर रोड साईड मजनूचा देखील त्या मुलींना त्रास असते। अशा त्रासाला कंटाळून अनेक आई वडील आपल्या मुलींचे नाबालिक असतानाच लग्न करतात, 7वी 8वी मध्येच त्या मुलींचं लग्न करून टाकल्या जातं। या सगळ्या गोष्टींना जिम्मेदार कोण आहे? हे नेते नाहीत का? याचा प्रश्न देखील आज इथं उपस्थित केला जात आहे। धर्माबाद तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह यासाठी जो आम्ही आवाज उठवलेला आहे त्याबद्दल आपले काय मत आहेत हे नक्कीच आम्हाला सांगा।